मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेत अलंकारिक शब्द यावरती प्रश्न विचारले जातात. तर आज आपण काही महत्त्वाचे अलंकारिक शब्द पाहणार आहोत. तर लक्षात ठेवा, मराठी भाषेतील काही शब्दांना व शब्दसमूहांना एखादा विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. अशा शब्दामुळे भाषेला डोल व गोडवा प्राप्त होतो. भाषेची खुमारी वाढते, भाषेच्या सौंदर्यात भर पडते. अशा शब्दांना अलंकारिक शब्द असे म्हणतात. अलंकारिक शब्दापासून व्यक्त होणारा आशय अर्थ शब्दशः तसा घेऊ नये. उदाहरणार्थ, गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ मंदबुद्धीचा असणारी व्यक्ती असा होतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शब्दचा अर्थ घ्यायचा नाही. म्हणून आपण आता अलंकारिक शब्द पाहणार आहोत. 11वा रुद्र अतिशय तापट माणूस. अकलेचा कांदा मूर्ख. अकलेचा खंदक अत्यंत मूर्ख माणूस. अडेलतट्टू हट्टी मनुष्य. अरण्यरुदन ज्याचा उपयोग नाही असे कृत्य. त्यानंतर आवळावरचे पाणी फार काळ न टिकणारे. अष्टपैलू सर्वगुणसंपन्न. अक्षरशत्रू निरक्षर अडाणी. अहिल्याबाई पुण्यवान स्त्री. उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा. उंबराचे फूल दुर्मिळ वस्तू. एरवंडाचे गुऱ्हाळ कंटाळवाणी बडबड. ओनामा सुरुवात प्रारंभ करण्याचा. कपिलाषष्ठीचा योग दुर्मिळ योग. कर्दन काळ सर्वांचा संहार करता तापट स्वभावाचा. त्यानंतर कवडी चुंबक अतिशय कंजूस. कळसूत्री बाहुले दुसऱ्यांच्या तंत्राने चालणारा. कळीचा नारद कळ लावणारा. काडी पैलवान हडकुळा. कुंभकर्ण अतिशय झोपाळू. कुबेर अतिशय श्रीमंत मनुष्य. कूप मंडूक संकुचित वृत्तीचा. कोल्हेकुई शूद्र लोकांची बडबड. खंडाजंगी मोठे भांडण. त्यानंतर खडाष्टक जोरदार भांडण. खुशाल चेंडू चैनीखोर माणूस. त्यानंतर खेटराची पूजा अपशब्दाने खरडपट्टी काढणे. खोगी भरती निरुपयोगी लोकांचा भरणा. खंजात लक्ष्मी अतिशय श्रीमंती. गळ्यातील ताईत अतिशय प्रिय व्यक्ती. गंगा यमुना अश्रू. खंडांतर भीतीदायक संकट. गर्भ श्रीमंत जन्मापासून श्रीमंत. त्यानंतर गाजर पालकी. कसलीही पारख नसलेला मूर्ख. गुरुकिल्ली मर्म रहस्य. गुळाचा गणपती मंदबुद्धीचा. गोगलगाय गरीब निरुपद्रवी मनुष्य. त्यानंतर घटकेचे घड्याळ क्षणभंगूर. घर कोंबडा घराबाहेर पडणारा. घाशीराम कोतवाल अन्यायी माणूस. त्यानंतर घोरपड चिकाटी धरणारा.
चरपट पंजरी, निरर्थक बडबड, चाणक्य, कूटनीतिकार, 14वे रत्न, जमदग्नीचा अवतार रागीट, त्यानंतर जांबुवंत वयोवृद्ध नायक, झाकले माणिक, फारसा प्रसिद्ध नसलेला पण गुणी मनुष्य. अशा प्रकारे अलंकारिक शब्द आहेत, यावरती प्रश्न विचारले जातात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.